सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 ची जी अपकमिंग आहे ती येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडून जाईल. पण त्याच्या पार्श्वभूमीवरती काही सुळसुळाट असा सुटलाय की 2.5 किलोमीटर होणार किंवा 800 मीटर होणार आणि लेखी पहिला होणार, फिजिकल नंतर होणार आणि खूप काही. अजून कोणत्याही पद्धतीनं ऑफिशियल हे असलं अनाउन्समेंट झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट असं होऊ शकतं का? तिसरी गोष्ट ही अफवा कुणी पसरवले आणि पसरवण्याचं कारण काय आहे? कारण की पाठीमागच्या 19च्या, 21च्या, 22च्या आणि आताच्या 24-25च्या पोलीस भरतीला आपण पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय की जेवढं आपण सांगतोय तेवढंच असं, त्याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. तर आताच्या घडीला जो हा साप सोडला या समाजामध्ये, पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक घराघरामध्ये हा जो साप सोडलाय तो मुलांना चावत आहे, तो कशा पद्धतीने आणि काय, सो त्याचे डिसएडव्हान्टेज काय किंवा हे कशा पद्धतीने होऊ शकतं आणि जर चेंज करायचं असेल तर होऊ शकतं का? तर पूर्ण व्हिडिओ शेवटून बघून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत डे बाय डे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल. त्याच पद्धतीनं टेलिग्राम सुरू झालेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरतीच्या प्रत्येक भरतीच्या अगोदर, जे ऍड पडायच्या अगोदर, काही लोकांना कामं नसतात. त्या लोकांना अट्रॅक्शन किंवा आपले फॉलोअर्स किंवा आपले सबस्क्रायबर वाढवण्याचं एकमेव स्किल असतं की काहीतरी करायचं आणि सोडायचा, मग तो कुणाला चावल त्याला चावेल. सो अशा पद्धतीनं सोशल मीडिया सगळ्यात बाद तुमच्या जे काही अपयश आहे यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया लक्षात ठेवायचं. अपयशाचं कारणच म्हणा. कारण की प्रत्येक भरतीला मी बघतोय की असं काहीतरी सांगतात जे सत्य आहे, जे ऑथेंटिक आहे किंवा सेवा प्रवेश नियमाला धरून आहे किंवा पाठिंबाचा इतिहास ज्याला माहिती आहे, हिस्ट्री माहिती आहे भरतींची, त्यालाच फक्त हे माहीत असणार आहे. अदरवाईज कोणतं प्रत्येक वेळी नवीन काहीतरी येतोय आणि कोणतं काहीतरी सोडते आणि ते पूर्ण विष त्या डोक्यात जाते आणि मग पूर्ण बुद्धी मरून जाते, अशी अवस्था झालेली आहे. बघायला गेलं तर काही आपल्या मुलामुलींनी मला सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला होता, की इंस्टाग्रामचे असतील किंवा युट्यूबचे असतील किंवा काही असेल ते असेल. सो काही आता लागलेले कॉन्स्टेबल आहेत जे अजून एक्सपिरियन्स पण नाही आणि ते बघायला गेलं तर त्यांना माहित पण नसेल किंवा किती वर्षांनी ते परमनंट ऑफिशियल पोलीस होतात, कॉन्स्टेबल होतात. कारण की आता वर्दी मिळाली म्हणजे तो पोलीस नसतो, लक्षात ठेवायचं. त्यासाठी 3 वर्षानंतर तुमचं जे स्थायित्व प्रमाणपत्र येतं त्यानंतर तुम्ही जे असतात ते ऑफिशियल असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं कुठेतरी काहीतरी आलंय आणि लगेचच मोठं व्हायला बघू नका. त्यासाठी पाठीमागचा एक्सपिरियन्स घ्या. खूप सारा इतिहास आहे. जे काही इव्हेंट चेंज झाल्यात किंवा जे होणार आहेत त्याच्याविषयी जर प्रोफेशनल माहिती असेल तर परिपत्रक असतील किंवा बातम्या असतील तर ते द्या आणि मग ते समाजापर्यंत पसरवा. कारण की कोच किंवा प्रशिक्षक किंवा जर तुम्ही एखादा युट्यूबर असाल तर तुम्हाला जर समोरच्या आयडॉल मानत असतील तर तुमच्याकडून जी येणारी प्रत्येक इन्फॉर्मेशन ती ऑथेंटिक पाहिजे, लक्षात ठेवायचं. त्याला काही ते धागेधुरे पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. सो कालपासून एक वातावरण झालंय की अशी व्हिडिओ कॉन्फरन्स हा प्रत्येक भरतीच्या अगोदर होतोय. जे काही संबंधित अधिकारी असतील ते व्हीसी घेतात, प्रत्येक जिल्ह्याचे सिनियर अधिकारी असतात, त्यांना सूचना देतात की रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त जागा ज्या असतील त्या काढा आणि त्याच्यावरती आम्हाला जे काही असतील परिपत्रक ते द्या आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते रिटर्न जाऊन परत ते रिपेअर होतात आणि मग वित्त विभागाची परमिशन आणि बाकी सगळ्या गोष्टी. सो ह्या गोष्टी ज्यांना माहिती आहेत तो फक्त ह्याच्यामध्ये सांगू शकाल. तर काही न होता व्हीसी मध्ये काय झालं माहित नाही. व्हीसी मध्ये काय झालं ते टेलिग्राम चॅनलवरती मी काल टाकून दिले, पूर्ण इन्फॉर्मेशन दिले. त्याच्यामध्ये इव्हेंट चेंज वरती कुणीही काही बोललेलं नाहीये, काहीच बोललेलं नाही. विषय असा आहे की लाखो मुलं, हजारो भरती असते, 15,000 16,000. यावेळी तर रेकॉर्ड ब्रेक झाले. 16,52,000 अर्ज होते 2024-25च्या भरतीला. ह्याच्या पुढचे अर्ज आताच सांगतोय कमीत कमी 17 लाख अर्ज हे येतील ह्या पोलीस भरतीला आणि जवळपास 15,000च्या आसपास जागा असतील, एवढं लक्षात ठेवायचं. तर स्पर्धा किती वाढणार लक्षात ठेवायचं. ह्याच्या पाठीमागची थोडी पार्श्वभूमी बघूया आपण, हिस्ट्री बघूयात. तर ह्याच्या अगोदर बघायला गेलं तर जवळजवळ 5-5 इव्हेंट होते आणि 100-100 मार्कांची फिजिकल वगैरे होत होती. त्यानंतर मग हळूहळू कमी का करत आणले, कारण की वाढती संख्या, पोलीस भरतीला येणारी स्पर्धा आणि याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट हा एक विषय आहे, लक्षात ठेवायचं. जर आपण 5-5 इव्हेंट घेतले तर मग समजा 100 मीटर गोळा फेक किंवा 1600 मीटर जे टायमिंग आहे किंवा 800 मीटर मुलींसाठी, हे सगळं एक मुलगा आत गेल्यानंतर मी म्हणतोय की एंट्री पासून ते पूर्ण फिजिकल टेस्ट देण्यापासून ते अगोदर त्याची चेस्ट हाईट वगैरे मेजरमेंट करून त्याचं गुण करून ती सही देऊन बाहेर पडूपर्यंत जर एखाद्या मुलग्याला सकाळी 5 वाजता आत घेतलं तर तो 10 वाजता येत असेल, 12 वाजता येत असेल, इव्हिनिंगला 4-5 वाजता येत असेल, तर जर इव्हेंटची संख्या वाढवली
किंवा लॉंग इव्हेंट जर घेतले तर मग हे ऍडव्हान्टेज आहे का डिसएडव्हान्टेज आहे हे तुम्हीच विचार करू शकताय. फॉर एक्झाम्पल 1600 मीटर हा लॉंग डिस्टन्सचा त्यातल्या त्यात मिड डिस्टन्सचा आहे इव्हेंट आणि त्याच पद्धतीनं 2.5 किलोमीटर घेतलं तर ते अंतर वाढेल, टायमिंग वाढेल आणि मग 5ला गेलेला संध्याकाळी 10 वाजता बाहेर पडेल. सो अशा पद्धतीनं कोण काहीतरी सांगतंय 800 मीटर बदलणार आहे किंवा काय होणार आहे ह्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. पाठिंबाच्या भरतीला पण मीच सांगितलेलं होतं की असले काय बदल होत नाहीत आणि जर करायचे असतील तर त्याला ऑफिशियल गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2011च्या तरतुदीमध्ये चेंजेस करावे लागतील आणि मग त्याला अनुमती घेऊन मगच हे चेंजेस अंमलात आणावे लागतील एवढं लक्षात ठेवायचं. सो कोण काहीतरी उठलंय डिपार्टमेंटला आहे आता आलाय आणि असं झालंय तसं झालंय ह्याच्या आधी पण सांगितलं डिपार्टमेंट आणि पोलीस भरती ह्यातला कोणाशी काही म्हणजे जास्त संबंधच नाही. जे ऑफिशियल व्यक्ती असतात आतमध्ये जे भरती प्रमुख असतात आणि त्याच्याशी रिलेटेड जे असतात स्टाफ त्यांना थोडीफार इन्फॉर्मेशन असणार आहे. अदरवाईज जे बाकीचे आहेत इतर जिल्ह्याचे म्हणजे सांगली जिल्ह्याचा कॉन्स्टेबल आहे ते मुंबईमधलं सांगतोय असं होऊ शकत नाही. त्याला खूप सारी हिस्ट्री आहे, खूप सारे अपडेट घ्यावे लागतात, खूप सारे विचारपूर्व निर्णय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यावे लागतात तर आणि तरच ते खरे ठरतात. लक्षात ठेवायचं. नसेल तर एखाद्या कोणतरी लेडीज कॉन्स्टेबलनंच काहीतरी विषय केलाय काल तो साप जो आहे तो सोडलेला आहे. सो असं काही होणार नाही आहे लक्षात ठेवा. सो इव्हेंटमध्ये आजपर्यंत किंवा आता हे चेंजेस होणार नाहीत एवढं लक्षात ठेवायचं. 99% तर होणार नाहीत आणि होऊ शकतात का हा एक प्रश्न आहे मुलांचा. तर लक्षात ठेवा जर इव्हेंट वाढवलं किंवा इव्हेंटचा डिस्टन्स वाढवला तर टायमिंग वाढणार किंबहुना ती भरती लांबेल आणि लांबल्यामुळे काय होणार आहे जी भरती 15-20 दिवसात पूर्ण होणार आहे ती भरतीला 1 महिना लागेल, 1 महिन्याचा 1.5 महिना, 1.5 महिन्याचे 2 महिने एवढं लागेल. ऑलरेडी तुम्ही बघितलाय की कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसाठी लाखो तरुण या स्पर्धेसाठी येतात आणि हे वेळेत होत नाही आणि निकाल असेल, लेखी असेल, अँसर की असेल, मेडिकल असेल, डीव्ही असेल, जे काय असेल ते लेट होत जाते. लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त करून बदल होणार नाहीत किंवा इव्हेंट सुद्धा वाढणार नाहीत एवढं लक्षात ठेवायचं. दुसरी एक बाजू पकडूयात की बाबा होय दर काही वर्षांनी इव्हेंटमध्ये बदल होतात किंवा चेंजेस होतात त्या पद्धतीनं करायला गेलं तर ते सोपं आहे का. लक्षात ठेवा आताच जर महाराष्ट्रातील परिस्थिती बघायला गेली तर हे राजकारणी किंवा हे जे आहेत ते स्वतःचा पक्षफोडी असेल किंवा पैसा असेल, स्वार्थ असेल ह्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. तर हे सोडून तुमच्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सेवा प्रवेशामध्ये किंवा इव्हेंटमध्ये चेंजेस करायला त्यांना वेळ असेल का हा एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी असती तर वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या भरत्या वर्षानुवर्ष 3-3, 4-4 लाख रिक्त असणारी पदे अजून सुद्धा का भरली गेली नाहीत हा माझा पहिला प्रश्न. जर तसं असतं तर कधीच झालं असतं. आणि मग जर टाइम मध्ये बसवायचं असतं तर इव्हेंट कमी करायला पाहिजे. इव्हेंट वाढवून का उपयोग नाही कारण की मग वेळ होईल. लक्षात ठेवायचं. चेंजेस करायचे असतील तर होऊ शकतात का तर चेंजेस होऊ शकतात. जसं मगाशी बोललो दुसरी बाजू की इव्हेंट वगैरे चेंजेस करायचे असतील तर त्याला खूप मोठा विषय आहे की ते दाखवून द्यावं लागेल की सध्याची परिस्थिती अशा पद्धतीने आहे. पोलीस भरतीच्या माध्यमातून एक सांगतोय की महाराष्ट्र पोलीस भरतीचा जो इव्हेंटचा क्रायटेरिया आहे त्याच पद्धतीने इतर राज्यातील जे काही पोलीस भरतीचे क्रायटेरिया आहेत हे वेगळे आहेत. सेम ॲज तुम्ही बघायला गेलात तर वयोमर्यादेचा पण खूप सारा डिस्टन्स बघायला मिळतोय आणि त्या पद्धतीनं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो लोक एकत्र येऊन हे जे काही ओपनचं वय आहे ते 28 वर्षावरनं इतर कास्टचं जसं वय आहे तसं करण्याचा अधिकार किंवा ते वाढवून मागण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं हे इव्हेंट जर बदलायचे असतील तर त्याला सेवा प्रवेश नियमन तयार करावं लागतील, त्याच्यामध्ये तरतुदी ऍड करावं लागतील आणि मग त्याची परमिशन घेऊन ते कशा पद्धतीनं योग्य त्या पद्धतीनं ठरू शकतात ह्याच्यावरती विचार करून मग त्याची अंमलबजावणी करावी लागेल. करता येतं पण ह्याला खूप सारा अवधी लागेल आणि सध्या पावसाळी परिस्थिती आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील गचाळ राजकारण हे आडवं येते आणि इकडे कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. लक्षात ठेवायचं. सो याच्यामध्ये जे काही संबंधित अधिकारी असतील किंवा पोलीस महासंचालक असतील किंवा जे कोण असतील हे सगळे प्लस संबंधित मंत्री आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन याच्यावरती निर्णय घेऊन आणि मगच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अदरवाईज कोणतरी काही सांगतंय म्हणून 2.5 किलोमीटरचा इव्हेंट चालू केला ऍज प्रॅक्टिस असं चालणार नाही. जे काय असेल ते इव्हेंट कंटिन्यू चालू ठेवावेत आणि त्याच पद्धतीनं जर इव्हेंटमध्ये बदल होणार असेल तर येणाऱ्या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. पोलीस भरती पडणार डिसेंबरच्या आसपास. कालचं एक परिपत्रक आलंय. परिपत्रकामध्ये सांगितले की पुढील 6 महिन्यामध्ये तर काही पोलीस भरती घेणं पॉसिबल नाही. म्हणजे डिसेंबरच्या आसपास पोलीस भरती नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास 6 महिने होऊन जातील आणि समोर जो आहे पावसाळ्यातली 2022ची पोलीस भरती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेत. जवळजवळ 8 ते 10 मुलं-मुली याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते आणि शेकडो मुलं ही इंजुरी झाले होते. लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी त्या परिपत्रकामध्ये मांडलेल्या आहेत. सो जे कोणी सांगतंय त्यांना सुद्धा विनंती आहे की बाबांनो अनुभव घ्या, पाठीमागची हिस्ट्री बघा, पाठीमागच्या एवढ्या मोठ्या ज्या काय भरत्या झाल्या त्याचा थोडा अनुभव घेऊन येणाऱ्या भरतीमध्ये काय होऊ शकते याचं गायडन्स करा.
कोण काहीतरी सांगते की एखादा टेक्स्ट मेसेज टाकला तर तो महाराष्ट्रभर एवढ्या फास्ट पद्धतीने जातोय. आज आम्ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन सांगतोय, गेले 15 वर्ष याच्यामध्ये आहे. सो ही गोष्ट मी सांगत असताना एवढ्या पाठीमागचा इतिहास जो पाहिलाय, अनुभवलाय, जो कोचिंग केलाय ते तुमच्यापर्यंत सांगतोय. सो अशा पद्धतीनं कोण काय तर सांगतोय म्हणून कोणत्याही गोष्टीवरती विश्वास न ठेवता एक गोष्ट करा की सोशल मीडियापासून पहिलं लांब राहा. आणि राहायचं असेल तर ठराविक लोक जे ऑफिशियल आहेत, जे ऑथेंटिक आहेत, ज्याला खूप सारा एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांच्या संपर्कात किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माहिती घेऊ शकताय आणि त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करायचं आहे. आजपर्यंत एवढं सांगतोय की गेल्या पोलीस भरतीला पण मी हे सांगितलं होतं की 99% इव्हेंट बदलणार नाहीत, तसंच राहतील. आणि त्यावेळी तेच झालं, ते आता पण तेच झालंय. आताही तेच सांगतोय की 99.99 नाही, यावेळी 99.99% सांगतोय की इव्हेंट मधला डिस्टन्स जो असेल तो अजिबात वाढणार नाही. इव्हेंट वाढणार नाहीत, लक्षात ठेवायचं. IASS लागणार एवढं लक्षात ठेवायचं. कारण की ह्याच्यापेक्षा कमी केलं तर ते पोलीस भरती कसली समजायची. कारण फिजिकल जर फिट नसेल, एक इव्हेंट जर ठेवले आणि भरती 2 दिवसांमध्ये पूर्ण केली तर मग तो फिजिकली फिट कशा असणार. कारण अंमलदार हे अशा पद्धतीने पाहिजेत जे फिजिकली आणि मेंटली सुद्धा फिट पाहिजेत. सो अशा पद्धतीने 3 इव्हेंट हे इनेफ आहेत. त्याच्या आधी 5 इव्हेंट होते. सो ते 2 कॅन्सल करून तुम्हाला यावेळी फक्त 3च इव्हेंट ठेवले. आणि ह्याच्यामध्ये जर पूर्ण चेंजेस करायचे असतील तर मग महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करून ते अंमलात आणावे लागतील आणि मग त्याच्यावरती योग्य ते निर्णय होणार, लक्षात ठेवायचं. पण आताच्या घडीला जे आपल्याला फॉलो करतात, ज्यांना माहित आहे, सर सांगतात तेवढंच असतं, त्यांना एकच सांगतोय की तुमचे जे मुलांचे इव्हेंट आहेत 100 मीटर, 1600 मीटर गोळाफेक, त्याच पद्धतीने मुलींची सुद्धा इव्हेंट जे आहे 100 मीटर, 800 मीटर आणि गोळाफेक हे ऍज इट इज राहणार आहेत. ह्याच्यामध्ये बदल करू नका. आणि जे काही ट्रेनिंग प्रोग्राम असतील त्याच्यामध्ये लॉंग रन वगैरे कंटिन्यू करतच राहत असाल, जसे की स्टॅमिना, स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स वाढायला पाहिजे. सो त्या पद्धतीने इव्हेंट जरी बदलले तर ऑन दी स्पॉट काही फरक पडणार नाहीत. अशा पद्धतीचं प्रॅक्टिस शेड्यूल असेल तर तुम्हाला कसलीच भीती राहणार, लक्षात ठेवायचं. सो महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलींमध्ये आणि पालकांचे सुद्धा जे प्रश्न होते की सर हे जे बातमी व्हायरल होती ती खरी आहे का, खोटी आहे का, किंवा काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, याचं सर्व माझं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता केलंय. जो माझा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यापर्यंत पोहोच केलाय. आणि आतापर्यंत जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या ट्रूथ झालेल्या, लक्षात ठेवायचं. त्यामुळं विनंती करतोय की जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीच्या 25-26च्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आतापासून सांगतोय की पहिला आपला आकाश चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे. तिथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जात असते. आता याच्या पुढचा एक व्हिडिओ आहे की सीपी मुंबईच्या पोलीस भरतीच्या जे काही 2024-25चे लिंक ओपन झालेले आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट भरायचे आहेत. ते का भरायचे, कसे भरायचे, त्याचं रिझन काय, हे कुणालाच काय केलं नाही. अगदी भीतीचं वातावरण आहे. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ असणार आहे की त्याचं रिझन काय आणि कशा पद्धतीने भरायचं, हे सगळी गोष्टी तुम्हाला सांगतोय. भिवून अजिबात जाऊ नका. पाठिंबाच्या पोलीस भरतीला पण सेम अशाच पद्धतीने झालेलं होतं. त्यावेळी उभ्या महाराष्ट्राला मी मदत केलेली होती. आता सुद्धा तुम्हाला मी मदत करतोय की ती लिंक का दिले, कशा पद्धतीने दिले, त्याच्या पाठीमागचं रिझन काय, या सगळ्या गोष्टी ओपन करतोय तुमच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये. सो आपल्या या आकाश चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आणि पालकांना येणाऱ्या 2025-26च्या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.